आजचा व्हिडिओ फारच खास आहे. मी हा व्हिडिओ माझ्या पूर्ण YouTube फॅमिलीला डेडिकेट करत आहे. त्यांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आज 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि याच आनंदात हलवाई स्टाईलने आपण मिठाई बनवत आहोत. ही मिठाई बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. जास्त काही तामझाम करण्याची गरज पडत नाही. प्रत्येकाच्या घरात आणि अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून ही मिठाई बनून तयार होते. मिठाई बनवण्यासाठी मी एका कढाईमध्ये 2 वाटी साखर मोजून घेतलेली आहे. ज्या वाटीने साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. पाऊण वाटी पाणी पुरेसा आहे. गॅस मंद आचेवर ठेवून साखर पूर्णपणे पाण्यात विरघळून घ्यायची आहे. साखर पाण्यात हलवत राहायची आहे म्हणजे लवकरात लवकर विरघळेल आणि रेसिपी देखील झटपट बनून तयार होईल. आता साखर विरघळत आहे तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तूप मी इथे घेतलेला आहे. ते तूप पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे. म्हणजे मिठाई थंड होण्यासाठी ताटात टाकल्यानंतर इझिली ताटातून ती निघेल. तुपाऐवजी तेल देखील तुम्ही वापरू शकतात. आता पुन्हा आपण पाकाकडे येऊया. साखर पूर्णपणे पाण्यात विरघळलेली आहे. त्या साखरेचा पाक झाला आहे की नाही हे आपण चेक करून घेऊया. त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात 2-3 थेंब साखरेचा पाक टाकून बघायचा. पाकाची जर गोळी बनत असेल तर आपला पाक बनून तयार आहे आणि पाक झालेला नसेल, तो पाण्यात विरघळत असेल तर पुन्हा थोडा वेळ पाक होऊ द्यायचा आणि पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं की पाक तयार झाला आहे की नाही. पाक बनून झालेला आहे, त्याची गोळी होते. आता त्यात बारीक केलेले वेलदोडे घालून घ्यायचे आहेत. 3 ते 4 वेलदोडे खलबत्त्यात काढून घेतलेले आहेत. आता पाकामध्ये साजूक तूप घालून घेऊया. मी 3 चमचे साजूक तूप वापरलेला आहे, ज्यामुळे बर्फी अतिशय मऊ लुसलुशीत येते. ओठांनी सुद्धा आपण चावू शकतो, इतकी सुंदर बनते. आता गॅस बंद करून गव्हाचं पीठ पाकात घालून घ्यायचं आहे. पीठ पाकात टाकल्यानंतर सांडशीच्या सहाय्याने एका हाताने घट्ट कढाई पकडून ठेवायची आणि एका हाताने कंटिन्युअसली पीठ हलवत राहायचं. पिठाच्या गठोळ्या होऊ द्यायच्या नाहीत. त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ पुन्हा टाकून घेतलेलं आहे. पीठ लागता लागता टाकून घ्यायचं म्हणजे मिठाई जास्त घट्ट होणार नाही. कढई पकडणं, पीठ टाकणं आणि पाकात पीठ हलवत राहणं हे सर्व जर एकट्याने जमत नसेल तर पीठ टाकण्यासाठी कुणाची तरी मदत अवश्य घ्या. पाकामध्ये पीठ लवकर आकसलं जातं म्हणून ही प्रोसेस फार फास्ट करावी लागते. 2 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ परफेक्ट प्रमाण आहे, ज्यामुळे मिठाई जास्त गोडही होत नाही आणि फिकीही होत नाही. मिठाईसाठी जसं हवं अगदी तसं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ते ताटात काढून घेऊया. ज्या ताटाला आपण तूप लावलेलं होतं त्या ताटात मी मिश्रण काढून घेत आहे. मिश्रण पूर्ण ताटात व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, जे कापताना बर्फी सारखं व्यवस्थित कापता येईल. बर्फीचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्या आवडीप्रमाणे आकार देत कापून घ्यायचं आहे. हीच बर्फी 2 प्रकारे आपण करू शकतो. एक पीठ भाजून घेऊन आणि एक पीठ न भाजता. तुम्ही म्हणाल की दोघांमध्ये जास्त असा काय फरक आहे? तर तसं नाहीये. दोघांच्या चवीमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. पण मला सर्वात जास्त पीठ न भाजून घेतलेले आवडते म्हणून मी ती प्रोसेस तुमच्या सर्वांसोबत शेअर केली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सर्वांचा सपोर्ट माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. असंच प्रेम राहू द्या आणि मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.